नमस्कार. मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आपण डायबेटीसवरती अतिशय शास्त्रशुद्ध आणि त्याचे जे संशोधक आहेत त्यांच्याकडून माहिती घेतोय. डॉक्टर याज्ञिक सर आता पुन्हा आपल्याबरोबर आहेत आणि आपण आत्ता या एपिसोडमध्ये आणखीन नवीन माहिती घेणार आहोत. सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप नमस्कार. आपण उपचार पद्धतीमध्ये बोलत होतो की वेट लॉस मॉनिटर करायला हवा किंवा रोजच्या रोज शुगर मॉनिटर करायला हवी किंवा आपल्या जीवनशैलीत बदल झाले तर डायबेटीसमध्ये काय फरक होतो हे मॉनिटर करायला हवं होतं. मला इथं विचारायचं होतं की वेट लॉस झाला तर डायबेटीसमध्ये म्हणजे शुगर लेव्हल्समध्ये फरक पडतो का? कारण बऱ्याच वेळा उपासमार करून वेट लॉस करण्याची ही टेंडन्सी असते. तर व्यायाम कुठले करावेत आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करू शकाल का? बरं, ठीक आहे. म्हणजे वेट लॉसचे आपण विचार केला तर दोन बाजू आहेत. एक तर जर का डायबिटीस फार अनकंट्रोल्ड असेल तर वेट लॉस होऊ शकतो, विच ॲक्च्युली वी नीड टू इन्व्हेस्टिगेट आणि ट्रीट बाय इम्प्रूव्हिंग डायबिटीस कंट्रोल आणि ऑल्सो मेकिंग शुअर की दुसरं काही कारण नाही आहे ना वेट लॉसला. हा खूप महत्त्वाचा मेसेज आहे की वजन कमी झाले म्हणून खुश होऊ नका. तुमचा डायबिटीस वाढलाय तरी वजन कमी होणार आहे की शरीरात ते एक महत्त्वाचं लक्षण आहे. त्यामुळे मुद्दाम मी हा प्रश्न विचारला की वेट लॉस झालं म्हणून तुम्ही खूप आनंदित व्हायची गरज नाहीये. डायबिटीस आधी चेक करा आणि मग त्या दृष्टीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग पुढे जा. हो, म्हणजे अनकंट्रोल डायबिटीसनी वेट लॉस होऊ शकतो किंवा दुसऱ्या काही कारणाने होऊ शकतो आणि याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याच्यावरनं आपल्याला नीट कळेल की हा वेट लॉस हा हेल्दी वेट लॉस आहे का अनहेल्दी वेट लॉस आहे. आता वेट लॉस करण्यासाठी आज निम्म जग झगडत आहे, कारण जगाचा प्रॉब्लेम आज ओबेसिटी हा झालेला आहे. त्याच्यासाठी परत आता विचार केला तर लाईफस्टाईल मॅनेजमेंट इज ऑलवेज द फर्स्ट अप्रोच. त्याच्यामध्ये परत डायट. तर डाएटमध्ये रिडक्शन इन कॅलरीज, चेंज इन द कॉम्पोजिशन ऑफ द डाएट, चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ ईटिंग. म्हणजे आहारामधलं नियंत्रण करताना तुम्हाला किती वेळा खातोय, त्यातले पदार्थ कोणते घेतोय, त्याच्यात कॅलरीज किती आहेत, उष्मांक किती आहेत याचा विचार करायला हवा. आणि याच्यासाठी तुम्ही एक्सपर्टला नेहमीच कन्सल्ट करत जा. फक्त नुसतं यूट्यूबवाले वगैरे जे काय प्रोग्राम आहेत त्याच्यानी नका जाऊ, कारण की त्याच्यामध्ये फार लिमिटेड मुद्दा एक्झॅजरेट करून सांगितलेला असतो. तर तुम्ही योग्य कन्सल्टंटची मदत घ्या. लाईफस्टाईलनी समजा तुमचं वजन आपण म्हणू की 100 किलो आहे. 100 का घेतलं मी तर टक्केवारीत कॅल्क्युलेशनला सोपं आहे. तर 5 to 7% म्हणजे 5 ते 7 किलो वजन करणं शक्य आहे जर का तुम्ही खूप प्रयत्न केले तर. प्रॉब्लेम काय आहे की हे करण्यासाठी आपण खूप मनोनिग्रह करावा लागतो, डिसिप्लिन करावी लागते. तुमच्या बाकीच्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आयुष्यात चालू असतात, त्याच्यावर तुम्हाला काही प्रमाणात लिमिटेशन्स येतात आणि 3 महिने 6 महिने वजन खाली आलं की आपण खुश होतो आणि मी म्हणतो की आता 2 आठवडे मी सुट्टी घेणार आहे आणि त्याच्यात ते वजन परत लगेच रिबाउंड व्हायला लागतं. त्यामुळे कॉमनेस्ट प्रॉब्लेम विथ लाईफस्टाईल इंड्युस्ड वेट रिडक्शन इज वेट रिगेन वेन द इंटरव्हेन्शन स्टॉप्स. आता कुठलंही इंटरव्हेन्शन केलं तर थांबवलं तर वजन येईल परत, पण याच्यात फक्त 5 ते 7% वजन कमी होऊ शकतं आणि प्रयत्न थांबले की ते परत वर येतं. आणि मग लोक नेहमीच म्हणतात हो माझं शरीर तसं आहे, टेंडन्सी तशी आहे, याला आपण मग परत ते प्रयत्न करतात, परत खाली जातं, परत वर येतं. याला योयो आपण नाव देतो आणि तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा की त्याच्यामुळे शरीरामधला मसल कमी होतो आणि फॅट वाढते, उपयुक्त भाग कमी होतो आणि उपद्रवी भाग वाढतो. अतिशय छान सांगितलं तुम्ही. आणि त्यामुळे काय होतं की नंतर तुमची जी ओबेसिटी येते परत ती जास्त वाईट प्रकारची येते. म्हणजे त्याला मग आता नवीन नवीन शब्द तुम्ही ऐकाल, सार्कोपेनिया म्हणतो आपण की मसल कमी झाला, मग सार्कोपेनिक ओबेसिटी असं त्याचं डिस्क्रिप्शन होतं. आणि तुम्हाला फॅट जास्त, मसल वीक,
तर बाकीचे अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात. कॉमनेस्ट प्रॉब्लेम म्हणजे पीपल फॉल डाऊन, अरे बापरे, की मसल वीक झाले, फार बॅलन्स ठेवता आला नाही, पडले. बोन्स पण वीक झालेली असतात, फ्रॅक्चर होतं, अनेक गोष्टी होऊ शकतात. मी एक्स्ट्रीम एक्झाम्पल का सांगतोय, तर तुम्ही याचं लक्ष ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. आता याच्यासाठी काय करायला पाहिजे, की जेव्हा तुम्ही डाएट करताय आणि वजन कमी करताय, तेव्हा मसल कमी होऊ नये म्हणून स्पेशल एक्सरसाइजेस करायला पाहिजेत. आता ते तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जिमचे एक्सपर्ट एक्सरसाइज रेझिस्टन्स आहे. करायला हवं. आपण त्याच्यावरती वेगळा एपिसोड घेऊ. घेऊ. आज सरांच्याकडून आपल्याला जास्ती माहिती बरोबर आहे. तर त्याला आपण जे रेझिस्टन्स एक्सरसाइज म्हणतो, मसल बिल्डिंग एक्सरसाइज म्हणतो, ते स्पेशली करायची गरज आहे. आणि त्याच्यासाठी परत तुम्हाला मॅडमसारख्या एक्सपर्टचा सल्ला घेणं हे महत्त्वाचं आहे. ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट्स पाहिजेत. तुमचं वजन किती आहे, तुमची कपॅसिटी किती आहे, तुम्ही काय काय करू शकता, याच्यावरनं ते बिगिन स्लो आणि बिल्डअप या सिम्पल प्रिन्सिपलनी आपण करतो. म्हणजे डाएट जसं महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा रोज सायंटिफिक एक्सरसाइज करण्याची सवय अंगी बाणवली पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. शिवाय आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स बद्दल बोललो नाहीत, कारण बऱ्याच वेळा ह्या लोकांच्या डेफिशियन्सीज असू शकतात आणि त्याच्याविषयी सुद्धा खूप चुकीचं नॉलेज मिळतं. तर मायक्रोन्यूट्रिएंट्सचा रोल आणि कुठले कुठले आवश्यक आहेत की सप्लिमेंट्स आपल्या शरीरामध्ये घेणं, म्हणजे थोडक्यात जीवनसत्व आणि काही मिनरल्स म्हणजे खनिज शरीरामध्ये कमी प्रमाणात असतात, त्याच्यामुळे ही डायबिटीस होतो किंवा डायबिटीस झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मेटाबॉलिझममध्ये परिणाम होतो आणि बाकीच्या तब्येतीवर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे याविषयी प्लीज सांगा. हो, म्हणजे आता मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे तुम्ही म्हटलात तसं विटॅमिन्स आणि मिनरल्स हे दोन आपण त्याच्यामध्ये घेतो. विटॅमिन्स आपल्याला माहिती आहे, चालू होतं ABCDE अशी त्याला नावं दिलेली आहेत आपण. त्यातलं भारतीय लोकांमध्ये एक विटॅमिनची डेफिशियन्सी खूप कॉमनली दिसून येते, ती म्हणजे विटॅमिन B12. एपिडेमिक सारखं कमी आहे, प्रत्येकाचं कमी येते. याचं कारण काय आहे, की व्हेजिटेरियनिझम, की आपण व्हेजिटेरियन आहोत आणि हिंदू असाल तुम्ही, जैन असाल तर स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन असता. त्यामुळे नॉन व्हेजिटेरियन काहीही घेऊ शकत नाही आपण. आणि B12 हे फक्त नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये असतं. त्यामुळे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन फूड खात नसाल तर तुमच्या शरीरात B12 कमी होणार, हे आपण धरूनच चालतो. आता नॉन व्हेजिटेरियन प्रॉडक्ट हे तुम्हाला थोडंसं धक्का पण बसेल, की जे व्हेजिटेरियन लोक खाऊ शकतात, म्हणजे मिल्क किंवा दूध, तर हे गाईच्यापासून येत असल्यामुळे ते नॉन व्हेजिटेरियन प्रॉडक्ट आहे. आणि मिल्क इज अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन B12. दुधामधून B12 भरपूर मिळतं. हां, पण लोक फार दूध पित नाहीत, महाग होतं किंवा बाकीच्या काय काय गोष्टी असतात. डायबेटॉलॉजिस्ट सांगतात हल्ली की दूध घेऊ नका. हो, आता अनेक लोक दूध खाऊ नका, गहू खाऊ नका वगैरे सांगतात. काही लोकांना त्याचा उपयोग होतो, सगळ्यांनाच होईल असं नव्हे. पण जर का तुम्ही दूध घ्यायचं बंद केलं तर त्यातनं मिळणारं जे न्यूट्रिशन आहे ते नॅचरली कमी पडतं. होमोसिस्टिनवरही परिणाम होतो. हो, म्हणजे मिल्क इज अ गुड सोर्स फॉर प्रोटीन्स आणि B12. ह्या दोन गोष्टी कमी पडतात. त्या जर का तुम्ही दुसऱ्या मार्गाने घेतल्या नाहीत तर तुम्हाला डेफिशियन्सी होते. होमोसिस्टिन तुम्ही जे म्हणलात, होमोसिस्टिन हे केमिकल कधी रक्तात वाढतं तर तुमच्या रक्तात जर का B12 आणि फोलेट या दोन विटॅमिनची कमतरता झाली तर होमोसिस्टिन वाढतं. आणि वाढलेल्या होमोसिस्टिननी मग पुढे वेगवेगळ्या व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम होण्याची शक्यता वाढते, असा प्रवाद आहे. त्याच्यावर अजून कॉन्ट्रोवर्सी आहे. पण होमोसिस्टिन कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला विटॅमिन B12 आणि फोलेट हे ॲडिक्वेट प्रमाणात घ्यायला पाहिजे. आता ही सिच्युएशन जास्त महत्त्वाची कुठे आहे ते माझ्या रिसर्चने दाखवलं, की आईच्या पोटात जेव्हा बाळ असतं तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स डेव्हलप होण्यासाठी B12 आणि फोलेट हे बॅलन्समध्ये असलेले पाहिजे. जर का B12 आणि फोलेट कमी असले तर बाळाला काही व्यंग होऊ शकतात.
आता त्याला न्यूरल ट्यूब डिफेक्ट असं नाव आहे. हे पूर्वी खूप कॉमन होते. त्याच्यानंतर जेव्हा 90 साली शोध लागला तेव्हापासनं गव्हर्नमेंटनी प्रेग्नंट बायकांना फोलिक ॲसिड द्यायची सुरुवात केली. आयर्न टॅबलेटमध्ये पण फोलिक आणि IFA ही जी टॅबलेट देतात दॅट इज आयर्न अँड फोलिक ॲसिड, IFA. आता याच्यात थोडासा प्रॉब्लेम काय आहे की फोलिक ॲसिड, फोलिक म्हणजे काय की झाडाचं पान, तर ते व्हेजिटेबल्समधनं येतं, एस्पेशली ग्रीन व्हेजिटेबल्स. त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांमध्ये फोलेट डेफिशियन्सी असायची शक्यता त्या मानाने कमी असते जर तुम्ही ॲडिक्वेट प्रमाणात फ्रूट्स व्हेजिटेबल्स खाताय. त्या व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12 कमी असतं. त्यामुळे B12 आणि फोलेट याचा बॅलन्स बिघडतो. त्यामुळे शरीरात अनेक केमिकल ज्या गोष्टी होत असतात त्याच्यात होमोसिस्टिन वाढतं, बाकीच्या काही गोष्टी वाढतात आणि वेगवेगळे दुष्परिणाम होऊ शकतात. 15 वर्षापूर्वी आम्ही भारतात न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे बाळाचा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड डेव्हलपमेंटमध्ये जे डिफेक्ट होऊ शकतात याचा स्टडी केला. 350 अशी आम्ही बाळं शोधली आणि आम्हाला काय लक्षात आलं की निदान पुण्याच्या आसपास B12 डेफिशियन्सी वॉज स्ट्रॉंगली रिलेटेड टू न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स. आणि गव्हर्नमेंटचे प्रोग्राम आणि ऑब्स्टेट्रिशियन हे भरपूर प्रमाणात फोलिक ॲसिड देतात फक्त. त्यामुळे तुम्हाला मी सांगणार आहे आणि डॉक्टरांना सांगणार आहे, गायनेकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियनना, की फोलिक ॲसिड तुम्ही जर देणार असाल तर त्याच्याबरोबर B12 लिहिणं जरुरी आहे. नाहीतर तो बॅलन्स अजून बिघडतो आणि वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. त्यातला एक परिणाम आम्हाला सापडला कारण की आमच्या स्टडीमध्ये आम्ही अशा बाळांचा परत 10 वर्षांनी स्टडी केला. तेव्हा काय लक्षात आलं की ज्या बाळांच्या आईमध्ये B12 कमी होतं आणि फोलिक ॲसिड जास्त होतं, फोलेट जास्त होतं, ती बाळं जास्त इन्सुलिन रेझिस्टंट होती. आता हे एकदम आम्हाला धक्का बसला. इन्सुलिन रेझिस्टन्स हा डायबिटीसमधला एक मेटाबॉलिक कॉन्ट्रीब्युटर आहे. कधी B12 फोलेटचा त्याच्याशी संबंध कोणीच नव्हता लावला, पण आमच्या रिसर्चमध्ये हा संबंध लागल्यावर आम्ही मग त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली आणि मग आमच्या लक्षात आलं की लो B12 आणि फोलेट जास्त यामुळे थिन फॅट हे जे आपण मगाशी म्हणलो तसं व्हायला मदत होते की शरीरामध्ये जास्त फॅट डिपॉझिट होते, मसल कमी असतो आणि त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स इज वन ऑफ द फर्स्ट स्टेप्स इन डेव्हलपमेंट ऑफ फ्युचर डायबिटीज. त्यामुळे आता आम्ही नुकताच एक स्टडी संपवला आहे की यंग मुलींना आम्ही विटॅमिन B12 आणि बाकीची विटॅमिन याचं रेग्युलर सप्लाय दिलं आणि त्यांची बाळं आता आम्ही स्टडी करतो आहे की त्यांच्यात कसा परिणाम त्याचा दिसतो आहे. तो रिसर्च सगळा झाला की आम्हाला मग त्याचं उत्तर मिळेल. म्हणजे गर्भसंस्कारामध्ये B12 ॲड करा हा एक एक्झॅक्टली अगदी. म्हणजे डोंट राईट फोलिक ॲसिड विदाउट रायटिंग B12. कारण फोलिक ॲसिड इज गुड बट नॉट इफ देर इज लो B12. तर अचीव अ प्रॉपर बॅलन्स. आणि तुम्ही म्हणलात तसा गर्भसंस्कारामध्ये चेकलिस्ट करा तुमची, त्याच्यामध्ये B12 घालून टाका. तुम्ही आता इन्शुलिन रेझिस्टन्स म्हटलं, म्हणजे मला नेहमी प्रश्न पडायचा की टाईप 1मध्ये सुद्धा इन्शुलिन देतात आणि टाईप 2मध्ये सुद्धा इन्शुलिन देतात. टाईप 2मध्ये तर इन्शुलिनची डेफिशियन्सी असायचं कारण नाही. आणि माझ्याकडे येणारे म्हणजे मला त्याच्याविषयी आधी सांगा इन्शुलिन रेझिस्टन्स, मग त्याच्याही आधी मला असं एक सांगायचं होतं. म्हणजे आता तुम्ही जसा गायनेकॉलॉजिस्टना सल्ला दिला तसा जनरल प्रॅक्टिशनर्सना सुद्धा थोडासा सल्ला देण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण माझ्याकडे मी डायबिटीस कमी होतो नॅचरली वेट लॉस, की ज्याच्यामध्ये आम्ही सायंटिफिक व्यायाम घेतो, प्रॉपर न्यूट्रिशियस बॅलन्स्ड न्यूट्रिशियस लोकल फूड देऊन त्यांचं वजन कमी करून देतो. पण त्यांची जेव्हा डायबिटीसची हिस्ट्री घेतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांना खूप भूक लागते इन्शुलिन घेतल्यावर, म्हणून ते वेडंवाकडं खातात. मग वेडंवाकडं खाल्लं की आणखीन शुगर वाढते, की आणखीन इन्शुलिनचा डोस वाढतो. या दुष्टचक्रामध्ये ते आढळतात. त्यामुळे अशा वेळी डायबिटीसचा इन्शुलिनचा डोस कसा ठरवायचा याविषयी जरा गाईडलाईन्स तुम्ही
देऊ शकता बरं, का? म्हणजे आता इन्सुलिनचा डोस ठरवायला तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, की पेशंटचा टाईप 1 डायबिटीस आहे का टाईप 2 डायबिटीस आहे. हा सर्वात पहिला. टाईप 1 डायबिटीसला इन्सुलिनशिवाय पर्याय नाही. नाहीये. टाईप 2 डायबिटीसला शक्यतो आपण इन्सुलिन द्यायचं टाळत असतो, कारण त्यांनी वजन वाढून अजून इन्सुलिन रेजिस्टन्स होतो आणि मग परत अजून जास्त इन्सुलिन द्यावं लागतं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये टाईप 2 डायबिटीसमध्ये गेल्या जो 10 वर्षात नवीन रिसर्च झाला आहे, त्याच्यात टाईप 2 डायबिटीस ही एक कंडिशन नसून त्याच्यामध्ये अनेक सबटाईप आहेत असं लक्षात आलं आहे. आणि हे सबटाईप स्वीडनमध्ये 2018 साली डिस्क्राईब केलं जातं, म्हणजे रिसर्चमध्ये दिसले. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की टाईप 2 डायबिटीसमध्ये एक सबटाईप असतो, ते लोक जास्त इन्सुलिन डेफिशियंट असतात, म्हणजे त्यांच्यात इन्सुलिन कमी असतं. दुसरा टाईप असतो ते जाड असतात लोक आणि त्यांच्यात इन्सुलिन रेजिस्टन्स असतो. तिसरा एक प्रकार असतो जे फार थोडे लोक असतात, ज्याच्यात इन्सुलिन रेजिस्टन्स हा अतिशय जास्त असतो. आणि चौथा प्रकार असा असतो की त्याला रिलेटिव्हली माइल्ड डायबिटीस म्हणतो, की वयस्कर झालेले लोक, जास्त वयात डायबिटीस झाला आहे, फार जाड नाही आहेत, इन्सुलिन डेफिशियन्सी नाही तेवढी, रेजिस्टन्सही नाही, आणि इन जनरल माइल्ड डायबिटीस. आपण इन्सुलिन रेजिस्टन्सच्या प्रकारांबद्दल बोललो. तर टाईप 2 डायबिटीसचे असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि हे आता कळल्यामुळे असं लक्षात येतं आहे की तुम्हाला जो बेसिक प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे तुमची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. आधी कसं होतं, टाईप 2 डायबिटीस हे सगळं आपण एकाच छत्राखाली तीच औषधं, तेच आपण हे जमलं तर ते, नाही जमलं तर ते, असं करा असं करायचो. आता हे सबग्रुप केल्यामुळे जास्त आपली म्हणजे ट्रीटमेंट द्यायची ॲबिलिटी वाढली आहे. आणि याला आता आपण नवीन एक नाव तयार झालं आहे की प्रिसिजन मेडिसिन. की एखाद्या पेशंटला अमुक एक प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रिसाइजली. आणि म्हणून प्रिसिजन हा शब्द एक्सप्लेनेटरी आहे. तर प्रिसिजन मेडिसिनमध्ये हे सबग्रुप्स ऑफ डायबिटीस ही पहिली स्टेप झाली. आणि आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे खूप औषधं नवीन मिळायला लागली आहेत. त्यामुळे ज्या लोकांना इन्सुलिन कमी आहे त्यांना एकदम आपण इन्सुलिनच देतो असं न, पण तुमच्या स्वतःच्या पँक्रियसमध्ये जास्त इन्सुलिन तयार करू शकतील अशी वेगवेगळी औषधं आहेत ती देऊ शकतो. ज्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स आहे जास्त, त्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करणारी औषधं देतो. त्याच्याबरोबर त्यांना वजन कमी करणारी औषधं देतो. किंवा नवीन जी डायबिटीसची आता औषधं आली आहेत, ओझेम्पिक या नावाखाली, त्यांनी तर त्यांनी तुमचं वजनही कमी होतं, स्वतःचं इन्सुलिनचं प्रमाण पण वाढतं आणि ब्रेनमधनं वेगवेगळे जे काय मेसेजेस निघतात त्यांनी अजून बाकीचे पण परिणाम होऊ शकतात चांगले. पण सर त्याचे खूप दुष्परिणाम आहेत असं मी ऐकलं. तर त्याचे दुष्परिणाम हे आता एक आहेत ते इमिजिएट शॉर्ट टर्म आहेत, जे आपल्याला माहिती आहेत, कारण ही औषधं बाजारात अजून 2-4-5 वर्षच आहेत. अजून सगळे गिनी पिग्स. म्हणजे अजून आता पुढे आपल्याला 10 वर्षांनी कळायला लागेल की अजून काही साईड इफेक्ट आहेत का. तर महत्त्वाचं त्याचं साईड इफेक्ट म्हणजे ते इंजेक्शन घेतल्यावर ॲसिडिटी वाढते, उलटी आल्यासारखं होतं, नॉशिया होतो, वॉमिटिंग होऊ शकतं आणि तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे पोट लवकर पुढे सरकत नाही आणि कॉन्स्टिपेशन होऊ शकतं किंवा काही लोकांना डायरिया होऊ शकतो. हे जे आहेत साईड इफेक्ट्स ना त्याबद्दल थोडं सहन करू शकेल माणूस. बरोबर. पण कुठेतरी रेटायनोपॅथी आणि रेटायनाचा कॅन्सर किंवा पँक्रियाटायटिस आणि पँक्रियाचा कॅन्सर किंवा थायरॉइडचा कॅन्सर असे साईड इफेक्ट्स ऐकले किंवा डिप्रेशन की थोडंसं भीती वाटते. कारण हल्ली तुम्ही डायबेटीससाठी सांगताय त्याचा उपयोग खूप छान आहे, पण हल्ली वेट लॉससाठी ही लोक वाटेल त्या प्रमाणात, म्हणजे माझ्याकडे अगदी सदाशिव नारायण पेठेतले जे पूर्वीचे क्लायंट्स असे होते, आता पुणे
पुणेकर मुद्दाम मी त्या पेठा आहे की ते जरा बुद्धिमान कॅटेगरीत असे समजले जातात पुणेकर, पण त्यांना सुद्धा आता औषधं निघालेत म्हणजे वाटेल ते खा आणि वजन कमी करा अशा पद्धतीचं एक काहीतरी मनामध्ये येत आहे. तर त्याविषयी आपण जरा बोलूया. म्हणजे जर घेत असतील तर त्यांना रिलॅक्स वाटेल ती औषधं, आणि घेत नसतील तर नसतील घ्यायची तर ते लांब राहू शकतात. कुणी घ्यावीत, कधी घ्यावीत याविषयी आपण. बरं, म्हणजे आता हे जे तुम्ही सगळे साईड इफेक्ट सांगितले दे आर ऑल डिस्क्राइब्ड इन लिटरेचर. त्याचं प्रमाण कमी आहे आत्ता, पण जसा वेळ वाढत जाईल आणि ट्रीटमेंट जास्त वेळ आपण देऊ तसं ते कोणाला होईल हे आज आपल्याला काहीच कल्पना नाही आहे. त्यामुळे ते थोडक्यात अजून म्हणजे अननोन आहे. पण आता सध्या आपण हे कोणाला देतोय, तर समजा आता मी विचार करतो की आपल्याकडे भारतात काय होतं की कोणी काही औषध देऊ शकतो, त्याला फारसे काही कुठे रेस्ट्रिक्शन नाही आहेत. पण इन ए कंट्री लाईक इंग्लंड की जिथे नॅशनल हेल्थ स्कीम आहे तिथे डॉक्टरांना त्या गाईडलाईन्सप्रमाणेच जावं लागतं. तर तुम्हाला जर का वजन कंट्रोल करण्यासाठी ते द्यायचं असेल तर तुमचा BMI हा 30हून जास्त पाहिजे. 40हून जास्त असला तर कोणीच काही नाही म्हणत नाही आहे, पण हो पाहिजे. तर 40च्या पुढे ते सगळ्यांना देतात. 35च्या पुढे ते कोणाला देतात की ओबेसिटी प्लस सम अदर मेडिकल प्रॉब्लेम, आणि 30च्या पुढे कोणाला देतात की ओबेसिटी, डायबिटीस अँड सम अदर कॉम्प्लिकेशन्स वेअर हाय रिस्क पेशंट. त्याचं आपल्या इथे कसं होतं आहे की ते औषध आलं, पूर्वी ते फार महाग होतं की महिन्याची ती जवळजवळ 20-25 हजार रुपये. आता ती किंमत 5-7-8 हजार रुपयापर्यंत खाली आली आहे. आणि आपल्याकडे सेल्फ प्रिस्क्रिप्शन की स्वतःच ते आपण घ्यायला सुरुवात करायची हे प्रमाण बऱ्यापैकी आहे. तर अशा सर्व लोकांनी नीट विचार करावा की आपण हे करतोय हे बरोबर आहे का, हे तुमच्या डॉक्टरांकडनं समजावून घ्या. आणि कुठलाही साईड इफेक्ट जर का तुम्हाला वाटला किंवा शंका आली तर डॉक्टरांना लगेच सांगा. आता एक बाई आल्या होत्या, त्यांनी मॉन्जरोला सुरुवात केली आहे. माझ्याकडे त्या डाएटसाठी आल्या होत्या आणि एक्सरसाइजसाठी आल्या होत्या. तर त्यांचं वजनच कमी होत नाहीये मॉन्जरो घेऊन सुद्धा. काय कारण असू शकतं ते? तर मे बी आता इनिशियल कमी डोस जो आहे त्याचा तेवढा इफेक्ट मेजर वाढवलेला आहे. मग आता त्याला कारण असं असू शकेल की त्यांची जी सिस्टीम आहे आतली, की आपण त्याला जे GLP सिस्टीम म्हणतो, ती त्या प्रमाणात त्यांचं वजन कंट्रोल करत नाहीये. कारण की आपण जे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा की तुमचं तुम्ही ठरवू नका की ही औषधं म्हणजे अशी मॅजिक पिल नाहीये, त्याच्या भरपूर त्याच्या वेडेवाकडे परिणाम आहेत. मुद्दामून मी तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगितलं की लोकांना जरा हो. आणि आज मी असं नाही सांगू शकत की या पेशंटला त्याचा उपयोग होणार आहे किंवा नाही, असं काही नाही आहे. काही म्हणजे अशी काही इन्फॉर्मेशन नाही आहे. पण बाकीचे सगळे त्यांचे प्रॉब्लेम बघून जर वजनाचा जास्ती प्रॉब्लेम असेल, इन्सुलिन रेजिस्टन्स रिलेटेड जास्त गोष्टी असतील तर ते द्यायला हरकत नाही आहे अंडर मेडिकल सुपरविजन विथ प्रॉपर फॉलोअप आणि रेग्युलर कॉन्टॅक्ट विथ डॉक्टर. हे त्यातलं महत्त्वाचं आहे. शब्द महत्त्वाचा आहे. हो, की कुठलंही औषध घेताना त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत यासाठी तुमचे डायबेटॉलॉजिस्ट, कुठले तरी जिमचे इन्स्ट्रक्टर सांगतायत किंवा कुठले तरी ब्युटिशियन्स सांगतायत किंवा कुठले तरी वेगळ्या पॅथीचे लोक आहेत. म्हणजे त्या लोकांच्या नॉलेजबद्दल मला शंका नाही, पण त्यांनी फार्मॅकॉलॉजीचा नाही आणि दे आर नॉट क्वालिफाईड टू प्रिस्क्राइब इट. म्हणजे खरं तर एंडोक्रायनॉलॉजिस्ट, डायबेटॉलॉजिस्ट, फिजिशियन यांनी सांगितलं तरच घेतलं पाहिजे, कारण ते पुढच्या परिणामांना काय काय होऊ शकतं हे त्याची जबाबदारी घेतात. बरोबर. त्यामुळे अजून मला असं एक विचारायचं होतं की म्हणजे डायबिटीसला कॅज्युअल तर घेता चालणारच नाही, तर प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये तर आपण बोललोच की प्रेग्नन्सीमध्ये काळजी घ्यायची आहे. तर एक साधारण डायबिटीस आहे असं डिटेक्ट झालं तर काय पद्धतीने तो मॅनेज करावा की कारण तुम्ही मग अशी म्हणालात त्याप्रमाणे की हा ओबेसिटी कमी करणं, व्यवस्थित डाएट फॉलो करणं, सायंटिफिक एक्सरसाइज करणं हा कायम स्वरूपामध्ये सगळ्यांच्या बाबतीत रेग्युलरली राहू शकत नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली जर सांगायचं तर कशा कॉम्बिनेशनमध्ये त्यांची लाईफस्टाईल असावी? हो, म्हणजे आता हे अर्थात परत याला प्रिसिजन मेडिसिन आलं
इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन आलं आणि त्याच्यात पेशंटचा रोल महत्त्वाचा आहे. म्हणजे आपलं इन्शुलिन कार्य कसं करतंय हो. हे बघून प्रिसिजन म्हणजे त्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलेलीच करेक्ट ट्रीटमेंट हो, घ्यायची. म्हणजे हां. तुमचं स्वतःचं इन्सुलिनची ॲक्शन हं. शरीरात सुधारायची का वेगळी औषधं देऊन, का ते जमणारच नाही आहे म्हणून बाहेरनं इन्सुलिन द्यायचं. त्या प्रमाणात मग तुमची लाईफस्टाईल बदलायची. लाईफस्टाईल म्हणजे परत आलं डाएट, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट, हं. मग परत रेग्युलर मॉनिटरिंग आलं हो. आणि एज्युकेशन आलं. स्ट्रेस कमी झाला तर डायबेटीस कमी होऊ शकतो. हो, म्हणजे अगदीच स्ट्रेसमुळे हो. वाढतो हे कित्येक पेशंट याच्यात दिसतं आपल्याला. म्हणजे स्ट्रेसनी वाढतो हे माहित होतं. हो. फक्त मला असं म्हणायचं की रेग्युलर जर स्ट्रेस मॅनेजमेंट केलं तर त्यांनी कमी पण हो, होऊ शकतं. स्ट्रेस मॅनेजमेंटनी जनरल तुमचे सगळेच ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हां. आणि जे हायपोथॅलॅमिक आणि हे जे काही आपण ॲक्सेस म्हणतो ते सगळे सुधारतात आणि त्याचे जे दुष्परिणाम डायबिटीसवर होतात ते नक्कीच कमी होतात. खूप छान. सरांच्याकडून इतकं शिकण्यासारखं आणि इतकी माहिती घेण्यासारखी आहे. तर आपण जाता जाता काय मेसेज देऊया सगळ्यांना? जाता जाताना असा मेसेज देऊ की तुम्ही जर डायबेटिक पेशंट असाल तर डायबिटीसचे स्वतः डॉक्टर होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे डायबिटीस समजून घ्या, समजून घ्या. तर तो तुम्हाला मित्र म्हणून मदत करेल. आणि जर का तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये डायबिटीस टाळायचा असेल तर आपण सांगितलं त्याप्रमाणे घरातल्या यंग लोकांच्या हेल्थवर, इस्पेशली यंग गर्ल्स अँड विमेन इन रिप्रोडक्टिव्ह एज यांची हेल्थ सुधारण्याची काळजी घ्या. हा माझा सेंट्रल मेसेज आहे. आणि सरांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गर्भसंस्कारांकडे लक्ष द्या. लहान मुलांच्या मध्ये जरी ते थिन असतील तरी त्यांच्या डायबिटीसच्या टेस्ट आपण वेळेवर करून घेऊया. मी खरं तर काल सरांना मी जेव्हा मेसेज दिला की आपण कशावरती चर्चा करणार आहेत तेव्हा मी म्हटलं होतं तुमचा प्रत्येक शब्द खरं तर फक्त पेशंट्सना किंवा समुदायाला फक्त उपयोगी नाही आहे, तर डॉक्टर्सना सुद्धा ही एक फीस्ट असणार आहे. कारण लाईन ऑफ ॲक्शन काय असावी, बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्ही जनरल प्रॅक्टिस असाल, कुठल्याही पॅथीचे असाल तर याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे नक्कीच. त्यामुळे हा चॅनल सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. कारण मी काल सरांशी बोलता बोलता म्हणाले होते की ह्याच्यासाठी एक चळवळ करूया आपण. कारण आम्ही रोटरीतर्फे आत्ता लहान मुलांसाठी एक वेगळी चळवळ सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हालाही मी ती डॉक्युमेंटरी पाठवणार आहे की लहान मुलांची लाईफस्टाईल काय असावी याची आम्ही एक डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे. आणि मी सांगतोय तुम्हाला की ती मुलांना दाखवत राहा आणि त्यांना त्याच्याविषयी काहीतरी चित्र काढायला सांगा किंवा त्याच्यावरती काहीतरी एखादा निबंध लिहायला सांगा. म्हणजे त्यांच्या मनात ते रुजतायत ना, हे संस्कार सुद्धा बालमनावर होऊ देत. कारण जर तुम्ही ओबेसिटीपासून दूर राहिलात तर तुम्ही डायबिटीसपासून सुद्धा दूर राहणार आहात. कारण डायबिटीस होण्याचं ओबेसिटी खेरीज किंवा एक जेनेटिक्स खेरीज दुसरं काही कारण नाहीये ना. नाही, म्हणजे आता थिन फॅट हे त्याच्यात आलं. हो, चाललेलो आहोत. तर म्हणजे आता एपी सांगितलं तेही सांगितलंय. जिनॉमिक स्टडी केला किंवा जिनॉमिक्सची टेस्ट केली तरी आपल्याला कळू शकेल ना. हो, पण अशी रेग्युलर म्हणजे ते कसं आहे की डायबिटीसचे खूप प्रकार आहेत. त्यातले काही प्रकार आहेत ते फक्त एका जीनमध्ये प्रॉब्लेम झाला तर होतात, त्याला आपण मोनोजेनिक डायबिटीस म्हणतो. पण जे कॉमन डायबिटीस आहेत दे आर पॉलिजेनिक. म्हणजे आता आज टाईप 2 डायबिटीसमध्ये 1268 जीन्सचा थोडा थोडा भाग दाखवला आहे. त्याला तुम्ही काय नाही करू शकत. तर त्याला तुम्ही कॉमन सेन्स, लाईफस्टाईल, डिसिप्लिन याच गोष्टी करायला लागतात. तुम्हाला जर काही शंका असतील, कारण मला खात्री आहे की एवढी माहिती कळल्यानंतर तुम्ही खूप जिज्ञासू आहेत, आपले प्रेक्षक ते वेगवेगळ्या शंका विचारत असतील तर तुम्ही जरूर विचारा. आपण पुन्हा एकदा सरांना बोलावू किंवा त्यांच्याकडून मी स्वतः, त्यांना वेळ नसेल तर त्यांच्याकडून स्वतः मी त्यांची उत्तर घेईन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.